चला इथे शेंगदाणे भाजते मी। या दिवसात आहे ना शेंगदाणे थोडे असे ओले ओले असतात बरं का, त्यामुळे जास्त भाजायचे। ते काय होतं पण आपल्याला वाटतं जास्त भाजले, पण मध्ये ना असे कच्चेच असतात, म्हणून थोडे जास्त भाजून घ्यायचे। चला आज तुम्हाला एक मिरचीची ओळख देते मी करून। तर ही उरफाटी मिरची, तर ही ना अशी येते बरं का झाडाला, उरफाटी म्हणता आमच्या भागात, आणि खूप तिखट असती आणि फ्रेश अशा मेथीची भाजी पण आलेली आहे, मोठ्या मोठ्या जुड्या आहे। भाजी खायला छान वाटते ह्या दिवसात, हिवाळ्या दिवसात पालेभाज्या छान येतात, पण त्रास पण होतो। फक्त धुवायची मेहनत घ्यायची, थोडी 2-4 पाण्याने छान स्वच्छ धुवायची। मनी प्लॅन बघा छान दिसतोय, आळूचे पानं दिसत आहे गेटच्या बाहेर। असं आहे सकाळचं वातावरण, छान फ्रेश फ्रेश। पाऊस काही नाही आहे 2 दिवसापासून, तुमच्याकडे आहे का मला कमेंटमध्ये सांगा बरं का। तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग, हॅलो हाय, स्मिताच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही बाप्पाचरणी प्रार्थना। सकाळी सकाळी देवपूजा झाली, मिस्टर करून गेलेले, असं आवरून झालेलं आहे। आराध्य आला आहे क्लासवरून आणि बॅग अशीच फेकून दिली आहे। इथं भाजी झाली कापून, तर आज मी तुम्हाला कांद्याची भाजी शेअर करणार आहे। ही कांद्याची भाजी 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। शेंगदाणे पण झाले भाजून, शेंगदाणे भाजायचे, थोडी हे करायची जास्त, म्हणजे या दिवसात आहे ना खवट लागतं काही काही शेंगदाणे निवडून। आणि मग तसा गॅसवर आहे, इथं चहा आहे, मोठ्या मुलाची चालू आहे आंघोळ, तर त्याला चहा ठेवला आहे। भाजी धुवायची खूप मेहनत घ्यायची बरं का, काही वेळेला आहे ना यात माती बसलेली असते जाऊन। मी आधी नळाखाली धुवून घेते 2-3 पाण्याने, मग चाळणीत निथळत ठेवते, आपली पुरणाची चाळणी मोठी तिच्या। तर चला अशी धुवून झाली भाजी आणि चाळणीत ठेवली पुरणाच्या, मोठी चाळण आहे। चला इथं तेल घेतलं, जिरे तडतडले की भाजी छान हलवून घ्यायची, तेलातच परतून घ्यायची, पाणी नाही टाकायचं भाजीला। जे आपण मिरची वाटून घेणार आहे ना त्यातच पाणी थोडं टाकायचं, फक्त मिक्सरचं भांडं जे आपण धुवून टाकणार आहे तेवढं। तेलात परतून घेतली का हिरवा कलर राहतो भाजीचा। किती हिरवी भाजी आहे। चला आता मिरचीची तयारी करू। इथे घेतली मिरची, चला आधी मिरची दळून घ्यायची, मग शेंगदाणे टाकायचे। तर या भाजीला आम्ही लसूण नाही वापरते बरं का, तुम्ही वापरत असाल तर टाका, पण आम्ही नाही वापरते। तर चला आता इथे शेंगदाणे, फक्त हिरवी मिरची बघा। इथं आहे ना 2 चमचे मिरची ना काढून ठेवली बरं का, कारण तिखट आहे खूप, आणि एवढीच घेतली वाटायला। आता यात आपण टाकणार आहे शेंगदाणे। चला इथे घेतले शेंगदाणे, हे पण दळून घेऊ, थोडं पाणी टाकून थोडे बारीक करायचे। तर चला असे केले मिरची। बघा पाणी न टाकता एवढं पाणी झालंय भाजीचं, म्हणून या भाजीला पाणी नाही वापरायचं। शक्यतो कुठल्याच भाजीला जास्त प्रमाणात पाणी नाही वापरायचं, त्यांना स्वतःच पाणी असतं, आपण धुतो पण ते पण पाणी त्यात असतं, त्यामुळं मग मेथीच्या भाजीला तर मी कुठल्याच पाणी नाही वापरत। मुगाची डाळी जर केली तर त्याला पण नाही, शेंगदाण्यात केली त्याला पण नाही। चला आता मीठ टाकून घेऊ, शेंगदाण्याचं वाटण टाकून घेतलं आणि थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं फक्त, बाकी नाही। आता भाजी छान शिजल, मीठ टाकते। आणि आराध्याच्या टिफिनला जे आम्ही रोज
रेग्युलर खातो, भाजी पोळी, मसाले भात, भेंडीची भाजी, तर मी असंच देते आराध्याला टिफिनला, वेगळं त्याच्यासाठी कधीही करत नाही. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर मुलांना पालेभाज्या द्यायला पाहिजे, प्रतिकारशक्ती वाढते मुलांना. बघा आलाय माझ्यासमोर, पोळ्या कर म्हणतोय, बाजरीची भाकर नेतो का म्हटलं तर नाही म्हणतोय बरं का, पोळ्या कर म्हणतो, पोळ्या. त्याला बाजरीची भाकर फक्त बाजरीची भाकर नाही आवडते बरं का त्याला, बाकी सर्व भाज्या खातो. बघ रे एकदा, ऐ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलंय तुम्हाला. ते उचल ना, कपडे उचल ना, शाळेचा ड्रेस घातला आणि बघा कपडे कसे फेकून दिले. चला आता भाजी छान होईल. आता मी त्याच्यासाठी ना 2 पोळ्या बनवते. आम्हाला बाजरीच्या भाकरीच बनवणार आहे. चला इथे घेतलं आराध्यासाठी थोडंच पीठ घेतलं आहे, मीठ आणि थोडं पाणी घेतलेलं आहे मी आधी. मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्ही मीठ टाकता का पिठामध्ये? मी टाकते बरं का मीठ, तेल. पीठ मळून झालं, आता थोडं तेल, छान तेलाचा हात लावून. इथं ठेवला आहे तवा, इथं भाजी पण झालेली आहे. इथं चालू आहे आराध्याच्या पोळीची तयारी. काय चला इकडं पोळी झाली आहे, तवा पण तापला आहे. पोळी टाकून घेतली, थोडा थोडा तेलाचा हात लावायचा. चला आराध्याला चालले जेवायला घेऊन. गरम गरम भाजी, वाफा निघताय भाजीतून आणि गरम गरम घ्या. आमच्या आईवडिलांनी नाही कधी आम्हाला दिले बरं का असं गरम गरम, पण यांना मिळताना हे नखरे करताय. आवर पटकन हात धुवून ये. जेवायला तुम्हाला जेवायला बोलवतोय. कशी भाजी? बारीक. चला आराध्याच्या पोळ्या झाल्या टिफिनच्या. चला आराध्याने घेतली भाजी त्याच्यासाठी. स्टीलचा डब्बा आहे. घे ना पोळी, घे ना, अजून नको. तर बघा हा पण स्टीलचाच आहे. तर बघा एक पोळी खाऊन चालला आहे, एक पोळी डब्यात. अशा पद्धतीने 2 पोळ्या मुलांच्या पोटात जातात. तासाप्रमाणे भरलाय का? एवढं जड का वाटतंय दप्तर? बाय करतोय तुम्हाला. तर चला आराध्या चालला स्कूलला. पाऊस येऊन गेला, थोडा थोडा चालू आहे. मान्सून धमाका, मान्सून सेल. 130ला साडी, 130ला ब्लँकेट, असे चालू झाले आता सेल. चला इथं बाजरीचं पीठ मळून घेतलं डायरेक्ट 4 भाकरींचं. इथं झालेली 1 भाकर. आणि मी मोठ्या बनवते बरं का भाकरी, आणि पोळपाटावर बनवते. तर का बनवते याची स्टोरी नक्की शेअर कराल तुमच्याशी. तर चला आता मी भाकरी बनवून घेते. बाजरी छान भेटली बरं का, सफेद भाकर होती आहे. इथं काही वेळेला खूप काळी भाकर असती कलर. बघा अशा फुगताय बाजरीच्या भाकरी, तव्यावरच करायच्या, छान होता. खाली पण भाजते मी, पण अशा फुगताय मस्त. चला मस्त कांद्याची भाजी, इकडं बाजरीच्या भाकरी गरम गरम, आणि इथं खाली आहे पोळ्या. तर चला या जेवायला. पावसाळ्यात असं सात्विक जेवण, तेलकट तुपट खाण्यापेक्षा. बघा असे पुस्तकं टाकून जातो.
वह्या पण इथंच. शाळेत जाता निघून पण आपल्याला खूप आवरावं लागतो पसारा. इथं पण आहे काही. चला आता माझं बाकीचं काम बाकी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन जर आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आराध्याचं अक्षर दाखवते. त्याचं नाव, ॲड्रेस, आमचे फोन नंबर. तर असं चालू होतं त्याचं काहीतरी. मॅडमला द्यायचं होतं पूर्ण. तर बघा अक्षर कसं आहे आराध्याचं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. छान आहे इंग्लिशचं अक्षर. चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय. चॅनलवर नवीन जर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.